हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त कुरकुरीत जाळीदार झटपट होणार आणि चविष्ट टोमॅटोचं आमलेट कसं करायचं ते पाहणार आहे. हे तुम्ही नाश्त्यासाठी छान असं बनवू शकता. तुम्हाला नाश्त्यासाठी तेच बनवून खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचं चविष्ट आणि एकदम मस्त झटपट होणारं टोमॅटोचं आमलेट तुम्ही बनवू शकता. नक्की एकदा बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम आपण या वाटीने 3 वाटी मी रवा घेतलेला आहे. बघू शकताय मी 3 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने मी 1 वाटी दही घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार दही घाला. आणि त्याच वाटीने मी इथे 3 वाटी पाणी घालते. लागलं तर आपण अंदाज घेऊन घालणार आहे. सुरुवातीला मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला अजिबात यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. आता यामध्ये बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. वाटलं तर विस्करने छान असं आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा या पद्धतीने मी विस्करने याला मिक्स करून घेतलेलं आहे. बघा अजिबात यामध्ये गुठळ्या नाहीत. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हे मला घट्ट वाटते त्यामुळे थोडं अजून मी पाणी घातलेलं आहे. थोडीशी पाववाटी मी पाणी घातलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. छान असं म्हणजे छान असा रवा भिजला जातो. इथे बघा या पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे. 3 वाटी रवा, 1 वाटी आपण दही घातलेलं आहे, 3 ते 3.5 वाटी पाणी. तुमच्या अंदाजाने पाणी घाला. झाकण ठेवून रात्रभर असं भिजत ठेवायचं. छान असा रवा भिजला जातो. सकाळ आपण ह्याचा नाश्ता बनवणार आहे. इथे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी बघा छान रवा भिजलेला आहे. इथे बघू शकता आपण मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आपण आता कांदा मिरची कट करून घालून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार साहित्य घाला. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या घालू शकता. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि छान असे कट करून घेते. बघा कांदा एकदम बारीक असा कट करून मी यामध्ये घालून घ्यायचा. इथे बघा कांदा छान असा मी यामध्ये घातलेला आहे. आणि 4 हिरवी मिरची, कोथिंबीर पण कट करून घेतलेले यामध्ये घालते. आता वाटण बनवून घेणार आहे. कांदा आणि कोथिंबीर आपण घातलेला आहे रव्यामध्ये. आता वाटणासाठी 4 हिरवी मिरची घेतलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घाला. इथे बघा 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या कमी तिखट आहेत. इथे 4 हिरवी मिरची, 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे, ते पण घालून घेते. इथे 7 ते 8 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6. आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला. आणि थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे. छान वाटण बनवून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कट करून असंच यामध्ये बारीक कट करून घालू शकता. मी वाटण बनवून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता या पद्धतीने मी बघा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि थोडं पाणी घालून कन्सिस्टन्सी व्यवस्थित आपण याची करून घ्यायची. इथे बघू शकता यामध्ये मी मसाले घालून घेते. थोडीशी हळद घातलेली आहे, पाव चमचा. आणि इथे थोडीशी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे, अर्धा छोटा चमचा. आणि चवीनुसार मीठ. मी ही लाल मिरची पावडर पण घातलेली आहे आणि हिरवी मिरची पण घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट टाका. मी चवीनुसार मीठ घालून थोडीशी हिंग पण घातलेली आहे. हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालून, जरा घट्ट वाटते त्यामुळे थोडं पाणी घालून मी हे छान असं बॅटर बनवून घेणार आहे. म्हणजे याचे आपल्याला छान असं हे बनवता येईल. इथे बघू शकता या पद्धतीने हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये आपण हे बनवणार आहे, त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे बघू शकता थोडंसं तेल घालून घ्यायचं पॅन गरम झाला की. आणि त्यामध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचं. तुम्हाला जेवढं मोठं किंवा लहान बनवायचं असेल त्या पद्धतीने बॅटर घालून घ्या. आणि छान असं आपण हे यामध्ये घालून घ्यायचं. छान जाळी पडते बघा. रवा आपला छान इथे भिजल्यामुळे जाळी पडते. याच्यावर झाकण ठेवून खालच्या साईडने आपण याला भाजून घ्यायचं. इथे बघू शकताय मी यावर झाकण ठेवते आणि खालच्या साईडने थोडंसं याला भाजून घेते. 3 ते 4 मिनटानंतर बघा खालच्या साईडने थोडंसं हे भाजलेलं आहे. कलर पण याचा चेंज झालेला आहे. थोडं साईडने वर असं तेल घालायचं आणि पलटी करून आपण याला दुसऱ्या साईडने पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. म्हणजे छान चव लागते बघा. आणि चविष्ट असं आपलं हे बनतं बघा. या पद्धतीने मी पलटी करून याला
छान भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने. इथे बघा छान असं हे जाळी पडलेली आहे. तर दुसऱ्या साईडने पण मी झाकण ठेवून थोडंसं गॅसची फ्लेम आपल्याला कमीच करायची आणि दोन्ही साईडने खरपूस भाजायचं, म्हणजे हे छान कुरकुरीत होतं आणि छान चवीला छान लागतं. मी दोन्ही साईडने या पद्धतीने खमंग खरपूस हे भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय. आता मी हे काढून घेते. त्याच पद्धतीने मी दुसरं पण बनवून घेते बघा. एखाद्या जाळीवर असं काढून घ्यायचं, म्हणजे ते छान असं त्यातली वाफ निघून जाते, चिकटत नाही प्लेटला. या पद्धतीने बघा तेल घातलेलं आहे आणि त्यावर मी बॅटर घालून घेते. तुम्हाला जेवढं बनवायचं असेल लहान मोठं तेवढं तुम्ही बॅटर घालून घ्या या पद्धतीने. आणि हे पण छान असं दोन्ही साईडने मी भाजून घेणार आहे झाकण ठेवून. इथे बघू शकता मी झाकण ठेवलेलं आहे. दुसरं पण छान असं आपलं भाजलेलं आहे. थोडंसं तेल घालून घेते आणि हे पण पलटी करून दोन्ही साईडने चांगलं मी याला पण भाजून घेणार आहे या पद्धतीने. छान असं झटपट आपलं हे बनलं जातं नाश्त्यासाठी बघा. या पद्धतीने हे बनवायचं बघा. पलटी करून हे पण मी चांगलं भाजून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने मी हे पण छान असं पलटी करून घेतलेलं आहे आणि हे पण छान दोन्ही साईडने मी भाजून घेते. हे पण चांगलं भाजलेलं आहे, बघू शकताय. काढून घेते. याच पद्धतीने मी बनवून घेते बघा. छान असं बघा बनवून घेतलेलं आहे बघा. खमंग खरपूस भाजलेलं आहे, जाळीदार हे पण छान झालेलं आहे बघा. मग मस्त असे होतात बघा. या पद्धतीने तुम्ही नाश्त्याला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता नाश्त्याला. तुम्ही छान झालेलं आहे. तुम्ही सॉसबरोबर दह्याबरोबर असंही खाल्लं तरी छान लागतं चवीला. खमंग खरपूस आणि जाळीदार बनतात बघा. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.